संगमनेर तालुक्यातील पिंपरणे आणि परिसरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या संचित भारती यांच्या हिंदवी कॉम्प्युटर्स आणि मल्टी सर्व्हिसेस या नूतन फर्मचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आला। ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय तसेच विविध ऑनलाईन सेवा मिळवण्यासाठी शहराच्या ठिकाणी जावं लागू नये या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे सेवा केंद्र नागरिकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे। या केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा आणि योजनांशी संबंधित ऑनलाईन सुविधा, वेबसाईट सेवा, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट सेवा, ऑनलाईन अर्ज आणि फॉर्म भरणे, लॅमिनेशन, प्रिंट, झेरॉक्स यांसह विविध डिजिटल सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। आजच्या डिजिटल युगामध्ये शासकीय कामकाजासह अनेक दैनंदिन सेवा ऑनलाईन झाल्या आहेत। मात्र ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना या सेवांचा लाभ घेताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीमध्ये स्थानिक पातळीवर सर्व आवश्यक डिजिटल आणि ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारे केंद्र नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण राहील। तसेच हिंदवी कॉम्प्युटर्स आणि मल्टी सर्व्हिसेसना आगामी काळात उत्तम सेवा देत संचित भारतीच्या या हिंदवी कॉम्प्युटरची उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशा शुभेच्छा आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केल्या। ग्रामीण भागातील जसं आपण शासनाच्या राज्य शासन केंद्र शासन असं ज्याच्या विविध योजना असतात त्या योजना यशस्वीपणे राबवण्याचं काम निश्चित या माध्यमातून होईल अशी मला खात्री आहे। आमचा सहकारी मित्र संचित अतिशय धडाडीने नेहमी काम करत असतो। त्याची तळमळ खूप असते, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचे नेहमी प्रयत्न सुरू असतात। आणि आजच्या या काळामध्ये सर्व काही ऑनलाईन आलं आहे। आता पीक विमा आपला असेल, शेतकऱ्यांसाठीचं फार्मर आय डी असेल, टॅक्सचं असेल, तुमचं आयुष्यमान कार्ड असेल, आता एस टी महामंडळाचे कार्ड असेल, कितीतरी विद्यार्थ्यांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता मी ज्यावेळेस स्वतः हा व्यवसाय केलेला आहे त्यामुळं सुरुवातीच्या काळात याच्यामध्ये स्पर्धा कमी होती, परंतु आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देत असल्यामुळं निश्चित यांनी एक छोटीशी सुरुवात केली होती आणि आज एक मोठ्या स्वरूपात चांगलं इथं सुरुवात झाली आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांच्या असेल, आमच्या महिलांच्या असेल, सगळ्यांचे प्रश्न या एका खाली सुटतील याची मला खात्री आणि विश्वास आहे। या माध्यमातून निश्चित एक समाजाची सेवा करण्याची सुद्धा संधी संचितला मिळाली। त्यामुळे त्याच्या या नवीन वास्तूला आज सुरू झाल्या माझ्या वतीने मी खूप शुभेच्छा देतो आणि याचा विस्तार असाच वाढत राहून अशी खात्री। या उद्घाटन सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे NCMC कार्ड कॅम्प, एसटीचे कार्ड तसेच आयुष्यमान भारत कार्ड आणि फार्मर आयडी कार्डची मोफत नोंदणी करण्यात आली। त्यामुळे उद्घाटनाच्या दिवशीच नागरिकांना विविध महत्त्वपूर्ण सुविधांचा लाभ घेता आलाय। या प्रसंगी शिवसेनेचे नेते काकासाहेब गायकवाड, सरपंच नारायण मरभळ, उपसरपंच बाळासाहेब निकम, सचिन दिघे, संपत राक्षे, मंजाबापू साळवे, उत्तम नाना राहिंज, गंगाराम वागचौरे, प्रभू राहिंज, शुभम देशमुख, अरुण देशमुख, स्वानंद चत्तर, अण्णासाहेब वागचौरे, काकासाहेब देशमुख, प्रकाश वागचौरे, सुरेश गाडेकर, राजेंद्र काळे, राजेंद्र देशमुख, विनोद साळवे, दिनकर ठोंबरे, निलेश बागुल, राहुल बागुल, किशोर राहिंज, सुरेश जोरवेकर, CRP मनीषा बागुल, चेतन पवार, युवराज वरपे, कृष्णागिरी परिसरातील नागरिक, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुटुंबातील श्रीमती निलिमा रेवणनाथ भारती, सौ मोनाली आणि श्रीओम रेवणनाथ भारती, सौ जयश्री आणि संचित रेवणनाथ भारती यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान केला। गेल्या 2016 पासून मी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड इतकं डिजिटल जेवढ्या सेवा असतात तेवढ्यांचं मी या ठिकाणी सेवा देत असतो। आजही त्याचं नवीन शुभारंभ शासनाच्या नियमाप्रमाणे लोकांना सोयीस्कर व्हावं यासाठी बँक, सोसायटी, तहसील कार्यालय याच्यापाशी मी आपले सरकार सेवा केंद्र चालू केलेले आहे। आज त्याचं उद्घाटन होतं, त्या प्रसंगी कार्यसम्राट आमदार माननीय अमोल भाऊ खताळ तसेच आमदार गोकुळभाऊ दिघे पाटील, त्यांचे सहयोगी, समस्त ग्रामस्थ, पिंपरणे, आप्तेष्ट नातेवाईक सगळे मंडळी या ठिकाणी आले। गावचे सामाजिक कार्यकर्ते असतील, काकासाहेब गायकवाड असतील, उत्तम नाना असतील, त्याचप्रमाणे भरपूर असे सामाजिक कार्यकर्ते आहेत गावात, ते या ठिकाणी आले आणि गावातील इतरही समाज वगैरे सगळे या ठिकाणी आले। त्यांचे मी मनापासून आभार मानतो की आपण मला सेवा करण्याची संधी देत आहात। इथून पुढे कुठल्याही सेवेत कमी पडणार नाही, जितक्या जोमाने होईल तितक्या जोमाने मी सेवा देण्याचा प्रयत्न करेल। वेगवेगळे कॅम्प म्हणजे मोफत, आज तर मोफत कॅम्प आहेच, इथून मागं पण मी हप्त्यातून एकदा मोफत कॅम्प भरवतो, त्याचप्रमाणे कॅम्प भरवले जातील आणि सेवा देण्याचं काम मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे। गावातील संजय गांधी योजनेचे निराधार जे लोक असतील त्यांचे प्रकरण पुढे पोच करणे, त्याचप्रमाणे कोणाचे रेशन कार्डची कामं अडकलेली असतील
माननीय अमोल भाऊ खताळ यांच्या ऑफिसच्या माध्यमातून ते पुढे पोहोचवणं, त्यानंतर इतरही कोणत्याही सण, पीक विमा असेल, घरोघर जाऊन जे आपण पीक पाहणी करतो, सहाय्यक म्हणून मी एक ते पीक पाहणीचंही काम या ठिकाणी करणार आहे, ते पण विनाशुल्क असतं. अशाच भरपूर डिजिटल जितक्या सेवा असतील तितक्या सेवा देण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे. आणि आधारचे कॅम्प असतील, त्याच्यानंतर आता NCMC कार्ड त्याचाही कॅम्पचा आज भरवलेला आहे. आयुष्यमान भारत कार्ड मी मोफत रजिस्ट्रेशन करत असतो. त्याच्यानंतर आपलं फार्मर आयडीचंही मोफत रजिस्ट्रेशन आहे. अशाच सेवा मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जास्तीत जास्त काम करेन. आजच्या उद्घाटन प्रसंगी जे गावातील लोक असतील, ज्येष्ठ व्यक्ती असतील, आमदार असतील, माननीय अमोल भाऊ खताळ, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या उद्घाटन प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांचे आभार. एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर.